नमस्कार मित्रांनो, मी रुपाली आणि इनर पीस विथ रुपाली या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते. आणि आजचा आपला विषय आहे की शब्दाची शक्ती. वर्ड इज पॉवर. तुम्हाला माहिती आहे का, शब्दात एवढी शक्ती राहते की भयानक शक्ती राहते. आपल्याला माहीतच नाही आपण दिवसभर काय बोलतो काय नाही याचा विचार न करता आपण बोलतो. पण खूप मोजकी लोक असतील जगातले यशस्वी झालेले, ते शब्द तोलून बोलतात. आणि का बोलतात याच्या मागचं रहस्य आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की शब्दामध्ये खरंच किती शक्ती असते आणि ती माणसाला कुठं नेऊन ठेवते हे आज आपण बघणार आहोत. चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करू. आपण आजचा व्हिडिओ एक मुखिया घरातला एक मेन व्यक्तीसाठी की बाबा त्या व्यक्तीच्या शब्दानं काय काय होते हे आज आपण जाणणार आहोत. तर घरात एक वडील आहे आणि माहिती का, वडील काय म्हणतात माहिती का, काही वडील म्हणजे ते खूप छान वर्क करतात, त्यांच्या आयुष्यात त्यांनी खूप छान केलेलं राहते. बट काही वडील फेल्युअर म्हणता येणार नाही, पण काही वडिलांनी त्यांचं जे टार्गेट ठरवलं होतं त्या टार्गेटमध्ये ते अयशस्वी नसतात झालेले. मग जास्तीत जास्त अशा लोकांसाठी की बाबा ते काय करता माहिती आहे का, आपल्याकडनं जे झालं नाही ते त्यांच्या मुलाकडनं करून घ्यायची त्यांची इच्छा राहते. अशी पुष्कळ काही लोकांना डॉक्टर व्हायचे राहते, मग ते डॉक्टर झाले नसतात, मग त्यांना त्यांच्या मुलात एक डॉक्टर दिसतो. काहीला IAS व्हायचं राहते, ते UPSC क्रॅक करत नाही, तर मग त्यांना त्यांच्या मुलाला तिथं पाठवायचं असते आणि ते योग्यही असते. कोणालाही वाटते की आपल्या मुलांना चांगली सेक्युअर लाईफ द्यायची, एक चांगलं जीवन द्यायचं हे प्रत्येक आईवडिलाचं स्वप्न असते आणि असायलाही पाहिजेत. पण होते काय, त्या गोष्टी आपण ज्या मुलाला देतो त्याच्यासाठी योग्य आहेत का? तुमचा मुलगा जर गुणासह जर काही पैदा झाला, काही वेगळ्या गोष्टीतून निर्माण झालेला असेल, त्याला मेकॅनिकल गोष्टी आवडत असतील आणि तुम्ही त्याला सांगता की बाबा तू UPSC कर, तर चालेल का? तुमचा मुलगा जर त्याच्या स्टेज डेअरिंग असेल, कम्युनिकेशन स्किल बेटर असेल, तुम्ही सांगत असाल त्याला की बेटा तू टेक्निकल कर, तर चालेल का? त्याचे गुण काय हे ओळखून घेऊन त्याला कोणत्या क्षेत्रात पाठवायचं हे तुमचं काम राहते ना. पण आपण समाजाच्या सगळ्या गोष्टीवर, समाजात काय सुरू आहे या गोष्टीवर आपण लक्ष देतो आणि मग आपल्या मुलाला काय म्हणतो माहिती का, मुलाला शाळेत टाकलं चांगलं आहे, मग त्याचा रस या गोष्टीत असतो आणि आपण या गोष्टीत त्याला पाठवलेला असतो, पुश केलेला असतो. मग त्याला जसे पाहिजे तसे मार्क येत नाहीत. मग आपण काय म्हणतो, मला माहिती होतं याला छान मार्क पडणार नाही, मला माहिती होतं की हा एवढ्या वर्षानंतर आपले एवढे पैसे लॉस करणार आहे, मला माहिती होतं याला काहीच येत नाही. म्हणजे त्याला येते सगळं पण त्याला दुसऱ्या क्षेत्रात येते आणि आपण जाणून बुजून त्याला वेगळं क्षेत्र दिलेलं असते आणि आपण अज्युम करून ठेवलेलं राहते की त्याला येणार नाही, हा लोकांसोबत असंच वागन, हा असंच करन. आपण आपल्या माइंडला अशी हँगरिंग करून ठेवलेली असते की हा काही करणार नाही, मग तो काही करत नाही. मग वडील म्हणतात की मला माहिती होतं की हा माझ्या आयुष्याचे एवढे पैसे खर्च करणार आहे आणि तो त्याच्यापेक्षाही जास्त करतो. काही लोक मला सांगतात की आम्ही आमच्या वडिलाचा बिझनेस तर खाल्लाच, पण आमचाही सुरळीत चालत नाही, कारण की तो आधीच अजून केलेलं राहते. आणि तसंच मी आज तुम्हाला एक रिअल स्टोरी तर नाहीच आहे, पण रिअल उदाहरण देणार आहे. तुम्हाला माहिती का, थॉमस एडिसन माहिती असेल तुम्हाला. ते जेव्हा लहान होते त्यांची आई पण एक म्हणजे हाऊसवाईफ आणि सोशल ॲक्टिव्हिटी अशी दोन्ही टाईपनं होती. जेव्हा ते छोटे होते तेव्हा स्कूलमधून माहिती का एक चिठ्ठी आली होती त्यांच्यासोबत की जा आणि ही चिठ्ठी तुझ्या आईला दे. त्यांच्या आईला ती चिठ्ठी देतात घरी. तर त्या चिठ्ठीमध्ये असं लिहिलेलं होतं की तुमचा मुलगा मनोविकल आहे, त्याची मानसिक स्थिती चांगली नाही आहे, तो आमच्या शाळेतले एकही टीचर त्याला शिकवू शकत नाही, त्याची लेवल खूप कमी आहे, त्याच्यामुळं उद्यापासून तुम्ही तुमच्या मुलाला आमच्या शाळेत पाठवू नका. मग त्यांच्या आईनं काय केलं माहिती आहे का, त्यांच्या आईनं त्यांना घरी शिकवायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी ते म्हणाले की मम्मी मला का शाळेत पाठवत नाही, तर त्यांची आई काय उत्तर दिलं माहिती का, की बेटा तुझ्या शाळेतून चिठ्ठी आली आणि त्या चिठ्ठीमध्ये काय सांगितलं की तुमचा मुलगा खूप खूप हुशार आहे
आणि एवढा हुशार असल्यामुळं आमच्या शाळेतला एकही टीचर तुमच्या मुलाला शिकवायच्या लायकीचा नाही आहे. त्याच्यामुळं तुम्ही तुमच्या मुलाला घरीच शिकवा. त्यांच्या आईनं त्यांच्या मुलाला घरीच शिकवलं आणि त्यांच्या माइंडमध्ये असं बिंबवलं की तू खूप हुशार आहे, की तू एवढा हुशार आहे, त्याच्यामुळं त्या स्कूलमध्ये एकही टीचर तुला शिकवणे योग्य नाही. आणि त्याच व्यक्तीनं पुढं चालून बल्बचा आविष्कार केला. मित्रांनो, जगात आज जी ही लाईट आहे ना, ही त्या माणसाची देण आहे. तर तुम्ही सांगा, जेव्हा त्यांची आई ऑफ होते तेव्हा त्या संदूकमधून ती त्यांची स्कूलची चिठ्ठी दिसते, तेव्हा त्यांना त्या वर्ल्डमध्ये त्या जो शब्द आहे त्या शब्दामध्ये काय पॉवर आहे ती जाणवली, की आईच्या एका शब्दानं ते मतिमंद होते, तर मतिमंदातून ते सायंटिस्ट झाले त्या एका शब्दामुळं. त्याच्यामुळं तुम्ही तुमचे शब्द जपून वापरा. तुमच्या मुलाला जर काही येत नसेल ना, किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीला काही येत नसेल ना, तरी पण तुमचा सबकॉन्शियस माइंड असं आहे की जे येत नसलं तरीही ते 20 दिवस किंवा 40 दिवस किंवा 2 महिने केलं ना, ॲटोमॅटिक येते. इंग्लिश बोलणं, आता मी एक टीचर आहे, माझ्याकडे इंग्लिश बोलणारे म्हणजे विद्यार्थी येतात, ते म्हणतात मॅम आम्ही मराठी मीडियममधून शिकलेलो. मी सांगत असते काहीच कठीण नाही. जे लोक राहतात त्यांना आधी बोलता येत नसते, म्हणजे जे विद्यार्थी आहेत ज्यांना स्कूलच्या आधीचे विद्यार्थी राहतात, तर त्यांना बोलता येते का? आई त्यांना बोलणं शिकवते, लिहिणं शिकवते, मग ते एक लँग्वेज शिकतात. तशी इंग्लिश आहे. तर अशी कोणतीही गोष्ट आहे तुम्ही जर तुमच्या शब्दातून सांगितलं की तुम्हाला येते, हे काहीच अवघड नाही, तर त्या व्यक्तीच्या डोक्यात खूप छान जाते आणि ते येते. त्याला शब्दामध्ये खरंच खूप पॉवर आहे. तुम्ही रिलेट करा स्वतःला आणि मग जाणून घ्या की खरं आहे का नाही. तर ओके मित्रांनो, तर माझा असाच नवीन कंटेंट जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.